शेतीपंपाचे भारनियमन 2 तासांनी वाढवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला। महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। निर्णय घेण्यासाठी कार्यालयातील कार्यकारी विजय अभियंता आडके यांना चांगलेच धारेवर धरले। शेतीचे वाढीव भारनियमन रद्द होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अखेर कार्यकारी अभियंता आडके यांनी वाढीव भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। शेतीला 8 तास वीज दिली जाते। ऐन उन्हाळ्यात 8 तास वीजही अपुरी पडत असल्याने त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिके वाळत आहेत। असे असताना अचानक महावितरणने 8 तासाहून 6 तास वीज देत असल्याचे वेळापत्रक जाहीर केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। कार्यालयातील अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याने वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय येथून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके येत असल्याचे सांगितल्याने आंदोलकांनी सुमारे 1 तास कार्यालयातच ठाण मांडून बसले। जोपर्यंत अधिकारी येत नाहीत आणि भारनियमन रद्द करत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण बनल्याने पोलीस प्रशासनाला बोलावून घेतले। महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय आडके येताच शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत संतप्त भावना व्यक्त केल्या। भारनियमन वाढवण्याचा आदेश कोणाचा आहे त्या आदेशाची लेखी प्रत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने व आक्रमक पवित्रा ओळखून कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी वाढीव भारनियमन रद्द करण्यात येईल आणि तसे नव्याने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। आंदोलनात रामचंद्र मोहिते, अंकुशचे दीपक पाटील, विश्वास बालीघाटे, माजी नगरसेवक अभिजित पाटील, बंडू उमडाळे, आयुब पट्टेकरी, गोपाळ चव्हाण, दामो मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। SK न्यूज कुरुंदवाड।